नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कुठल्याही पिकाची लागवड किंवा पेरणी करायची असेल तर त्याला बीज प्रक्रिया करणं खूप महत्त्वाचं असतं. तर कुठली बीज प्रक्रिया केली पाहिजे, काय केली पाहिजे, तीच माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आहे आपला होस्ट अँड दोस्त योगेश्वर बोंद्रे. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या बोंद्रे ॲग्रीटेक या शेतीविषयक यूट्यूब चॅनल आणि इंस्टा पेजमध्ये खूप खूप स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, सध्या आता मला आज अद्रक लागवड करायची. तर अद्रक लागवड करण्यासाठी त्या ठिकाणी आज मी जे काय UPL कंपनीचं इलेक्ट्रॉन आहे ते निवडलेलं आहे. आता इलेक्ट्रॉन निवडायचं कारण काय, त्याच्यामध्ये 3 मॉलिक्यूल येतात. त्याच्यामध्ये 2 बुरशीनाशक आणि 1 कीटकनाशक. हे तुम्हाला 2 वेगवेगळ्या बीज प्रक्रिया करायची गरज नाही. बुरशीनाशक आणि कीटकनाशक अशा दोन्ही प्रकारचे तुमच्या बीज प्रक्रिया होऊन जातात. आता बीज प्रक्रिया काय करायची, कारण सुरुवातीच्या काळामध्ये जे काय मुळकुजा किंवा मुळाचे जे काय रोग पसरतात त्याच्या नियंत्रणासाठी करायचे. परत जमिनीमध्ये जे काय हुमणी असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही कीड असेल तर त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला कीटकनाशकाची त्या ठिकाणी बीज प्रक्रिया करणं गरजेचं असतं. जर तुम्ही इलेक्ट्रॉनची बीज प्रक्रिया केली तर तुमच्या दोन्ही तिन्ही प्रकारच्या बीज प्रक्रिया एकाच औषधामध्ये होऊन जातात. तर आता तुम्ही UPL कंपनीचं इलेक्ट्रॉन घेऊ शकता, तुम्ही त्या ठिकाणी बेस्ट ॲग्रोचं वार्डन एक्स्ट्रा घेऊ शकता किंवा त्या ठिकाणी जे काही सॉल कंपनीचं जे काही कॅशकड येतं त्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. त्याचा वापर करताना तुम्हाला जर सोयाबीनला तुम्ही वापर करत असाल तर प्रति 1 किलो बियाण्यासाठी तुम्हाला 3 ते 4 ml वापर करायचा आहे. तर अद्रकीसाठी वापर करत असाल, हळदीसाठी जर वापर करत असाल तर 50 ते 60 लिटर पाण्यामध्ये तुम्ही 200 ते 250 ml घेऊन तुम्हाला त्याच्यामध्ये त्या द्रावणामध्ये अद्रक हळद बुडून तुम्हाला त्याची लागवड करायची. तर लागवड करताना त्या ठिकाणी तुम्हाला त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं 60 लिटर, त्याच्यामध्ये 200 ml त्या ठिकाणी तुम्हाला औषध टाकायचे. 200 ml औषध टाकल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला अद्रक आणि हळद बुडत ठेवायची 10 ते 15 मिनिटं. आणि जे काय तरंगलेली जे काय अद्रक किंवा हळद आहे ती तुम्हाला साईडला ठेवायची, ती लावायची नाही. ती लावायची केव्हा, नंतर त्याचे स्पेशल 1 ते 2 तास लावायची. जी बुडात खाली गेलेली जी अद्रक आहे ती काढायची आणि तुम्हाला तुमच्या शेतामध्ये लावून द्यायची. तर तुम्हाला जर हे इलेक्ट्रॉन असेल किंवा इतर कुठल्याही प्रकारचं जर बुरशीनाशक जर खरेदी करायचं असेल तर तुम्ही आमच्या बोंद्रे ॲग्रीटेक कृषी केंद्राशी संपर्क साधू शकता किंवा आपल्या जवळच्या कृषी केंद्रामध्ये सुद्धा जाऊन संपर्क साधू शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपलं पेज फॉलो करा. धन्यवाद.